छत्रपती संभाजीनगरच्या गजबजलेल्या गुलमंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मोफत साड्यांचं वाटप सुरू असल्याचे खोटे सांगून दोन भामट्यांनी एका महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिचे 50,000 रुपयांचे दागिने लंपास केलेत। तर या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गरिबांना साड्यांचं वाटप सुरू आहे असा बहाणा करून लुटणाऱ्या टोळीचा सुळसुळाट आता शहरात वाढलाय। ताजा प्रकार सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमंडी भागात घडलाय। अंगुरीबाग परिसरात राहणाऱ्या एका कष्टकरी महिलेला लक्ष्य करत दोन अनोळखी इसमांनी ही लूट केली। फिर्यादी महिला सकाळी 10:30च्या सुमारास नव कुमकुम साडी सेंटर समोरून जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले। गरीब महिलांना मोफत साड्या वाटप केल्या जात आहेत, पण तुम्ही अंगावर दागिने घातले तर तुम्हाला साडी मिळणार नाही असं सांगून आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर आरोपींनी त्या महिलेला तिचे दागिने रुमालात बांधायला लावले। नंतर तुमचे दागिने चोरीला जातील, आम्ही सांभाळतो असे म्हणत त्यांना 2 कुरकुरेचे पॅकेट्स हातात दिले। काही काळाच्या आतच त्या भामट्यांनी हातचालाकी करत 5 ग्रामचे झुमके आणि 5 ग्रामची सोन्याची पोत तसंच डोरले असा 50,000 रुपयांचा एवज लंपास केलाय। तर या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करताय। दरम्यान भर रस्त्यात अशा प्रकारे होणाऱ्या लुटीमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कुणीही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि अशा प्रकारे मोफत वस्तूंच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय।